ओम सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आपण 12वा अध्याय बघत आहोत आणि आज 12व्या अध्यायाचा 14वा श्लोक आपण बघणार आहोत। तर इथे भक्तांचे गुण सांगितलेले आहे। म्हणजे जर आपल्याला भगवंताला प्रिय व्हायचं असेल, भगवंताला संतुष्ट करायचं असेल तर आपल्यामध्ये काहीतरी गुण पाहिजे। आता ते भक्तांचे कोणते लक्षण आहे हे आपण बघणार आहोत। त्यामधला 14वा श्लोक आहे, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रियः। तर इथे भगवंत काय म्हणतात की मला कोण प्रिय आहे? योमद भक्त समे प्रिय। तर योमद भक्त समे प्रिय म्हणजे मला असा भक्त प्रिय आहे। कसा भक्त प्रिय आहे? पहिली गोष्ट संतुष्ट सततम योगी। आता हा जो योगी आहे तो नेहमी संतुष्ट पाहिजे। बघा, जीवनामध्ये संतोष ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आज मनुष्याला समाधानच नाही, त्याला कितीही मिळालं तरी समाधान नाही। म्हणजे मनुष्य काय झाला आहे? लोभी झालेला आहे। त्यामुळे त्याला भगवंताचं चिंतन करायला वेळच मिळत नाही। तेव्हा इथे आपण समाधान मानलं पाहिजे। आपण प्रयत्न करायचे, आपण आळसामध्ये पडून राहायचे नाही, पण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला जे प्राप्त झालं त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे। मग आपण इतरांशी तुलना करू नये। आता आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळाली, आता जो शिक्षकाचा पगार असेल त्या पगारामध्ये आपण संतुष्ट राहिलो पाहिजे। आता आपण बघतो नोकऱ्यांमध्ये पगार मिळाला तरी लोक भ्रष्टाचार करतात। म्हणजे त्या पगारामध्ये पण ते संतुष्ट नसतात। त्यांना कामाचा मोबदला मिळतो पण पुन्हा ते लोकांकडून पैसे काढतात। म्हणजे हा मनुष्य कसा आहे? लोभी आहे, याला समाधान नाही आहे। तर इथे मनामध्ये समाधान पाहिजे। भगवंतानं जसं ठेवलं तशा अवस्थेमध्ये आपण राहिलो पाहिजे। म्हणजे संतुष्ट, जशी भगवंताची इच्छा, तो जिथे ठेवेल तिथे राहील, जे देईल ते मला मान्य आहे। म्हणजे आपण जर संतुष्ट असू, संतुष्ट सततम योगी, योगी कसा पाहिजे? भक्त योगी कसा पाहिजे? सतत संतुष्ट पाहिजे। म्हणजे भगवंताने जसं ठेवलं त्यामध्ये संतोष मानला पाहिजे। आता बघा ना, तुळशीदास एक महान संत होऊन गेले आणि भगवंताच्या नावावर त्यांचा खूप विश्वास होता। एकदा एक महिला मरण पावली आणि खूप आग्रह केला घरच्या लोकांनी, इतर लोकांनी। तेव्हा तुळशीदासांनी भगवान रामचंद्रांचं नाव घेतलं आणि ती बाई जिवंत झाली। तेव्हा दिल्लीला मोगल बादशहाला हे कळलं की तुळशीदास मेलेली माणसं जिवंत करतात। मग तुळशीदासाला तिथे बोलावून आलं। तुळशीदासजी त्या दरबारामध्ये गेले आणि तो मोगल बादशाह म्हणाला की मी ऐकलं आहे की तुम्ही खूप चमत्कार करता, मला एखादा चमत्कार दाखवा। तेव्हा तुळशीदासजी म्हणाले की मी काही जादूगार नाही, मी काही चमत्कार करत नाही, मी एक संन्यासी आहे आणि मी भगवंताचं नाव घेतो आणि भगवंतच करतात, मी काहीच करत नाही। नहीं नहीं, तुम झूठा बोल रहा है, तुमको हमको चमत्कार दिखाना ही पड़ेगा। पण मी चमत्कार करत नाही। जर तुम्ही चमत्कार दाखवला नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू। तर तुळशीदास काय म्हणतात बघा, जर रामाची इच्छा असेल तर तो मला जेलमध्ये ठेवेल आणि जेलमध्ये राहण्यामध्ये सुद्धा मला संतुष्टीच आहे। जर त्याला इच्छा असेल की मला जेलमध्ये ठेवायचे आहे तर माझा काही विरोध नाही। आणि त्या मोगल बादशहाने तुळशीदासांना जेलमध्ये टाकलं। तुमको चमत्कार दिखाना ही पडेगा। पण तुळशीदास म्हणले की मी काहीच चमत्कार करत नाही, मी भगवंताचं नाव घेतो
आणि हा सगळा भगवंताच्या नावाचा प्रताप आहे। तर म्हणजे आपने भगवान को बोलो चमत्कार दिखाने के लिए, तुले मैं जादूगर नाही। त्यांना जेलमध्ये टाकलं, पण बघा जेलमध्ये टाकलं तरी त्यांना दुःख नाही, त्यामध्येही समाधानच, ही भगवंताची इच्छा। जर भगवंताला मला जेलमध्ये ठेवायचं असेल तर त्यामध्ये पण मला आनंदच आहे। ते जेलमध्ये राहिले आणि हनुमंताला प्रार्थना केली की बघा हनुमानजी, माझी काय अवस्था झालेली आहे। तेव्हा अचानक कुठून तरी खूप वानरसेना आली, मोठे धष्टपुष्ट 100 वानर, आणि राजाच्या महालावरच हल्ला केला, दरबारावर हल्ला केला आणि सगळ्या बाजूनं तो महाल घेरला। कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं आणि सगळे तोडफोड करायला लागले, सामान फेकायला लागले। आता तो बादशाह घाबरला। तेव्हा त्यांचा एक मंत्री म्हणतो की हे तुलसीदासाचंच कारस्थान आहे, जोपर्यंत तुम्ही त्या संताला सोडत नाही जेलमधून तोपर्यंत हे वानर काही आपल्याला सोडणार नाही। मग बादशाह स्वतः जेलमध्ये गेला, तुलसीदासांची माफी मागितली आणि तुलसीदास म्हणाले की ठीक आहे, तू प्रामाणिकपणे माफी मागतो आहे। मग हनुमानजीला प्रार्थना केली आणि सगळे वानर सैन्य गायब झालं। तुलसीदास म्हणाले की हा तर चमत्कार सुरुवातीचा आहे, अजून काही वेळ सांगता येत नाही। नेने बोले और मुझे कोई चमत्कार देखना नहीं। म्हणजे बघा जेलमध्ये राहण्यामध्ये पण समाधान, हा असतो भक्ताचा भाव की भगवंत जिथे ठेवेल, जे देईल त्यामध्ये मला समाधान आहे, कारण हे सगळं भगवंताच्या इच्छेनंच होत आहे। म्हणजे असा समाधानी मनुष्य पाहिजे, म्हणजे भक्त नेहमी समाधानी पाहिजे। आणि त्या भक्ताला जर समाधानच नसेल, तो रात्रंदिवस पैशाच्या मागे धावेल, मग त्याला भगवंताचं चिंतन करायला वेळच कुठे आहे। म्हणून संतुष्ट पाहिजे, आपल्याला जे मिळालं त्यामध्ये संतुष्ट। निर्धनोपी सदा सुखी, वेगचुड्यामध्ये म्हणतात शंकराचार्य की तो निर्धन आहे, त्याच्याकडे धन नाही आहे आणि तरी तो सुखी आहे, कारण त्याला तो आनंद आतमधून मिळालेला आहे, तो भगवंताचा आनंद मिळालेला आहे। त्याला आता या जगामधल्या कोणत्याच आनंदाची गरज नाही, म्हणून तो संतुष्ट आहे, आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, त्याला बाकी जगाची काही गरज नाही। तेव्हा बघा संतुष्ट सततम योगी हा भक्तांचा पहिला गुण आहे। म्हणजे असे भक्त भगवंताला प्रिय असतात, जे मिळालं त्यामध्ये समाधान। नागमहाशय बघा, ते होमिओपॅथिक डॉक्टर होते, पण जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की डॉक्टर आणि वकिलांना ईश्वरलाभ करून घेणं फार अवघड जातं, कारण त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात धर्माविरुद्ध, तेव्हा असं म्हटल्याबरोबर त्यांनी पर्वा केली नाही की आपलं भविष्याचं काय होईल। त्यांनी औषधाची पेटी गंगेमध्ये फेकून दिली आणि डॉक्टरकी पूर्णपणे बंद करून टाकली, कारण रोग्यांच्या दुःखावर पैसे कमवायचे हे त्यांना काही आवडलं नाही। त्यांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि भगवंत आपली काळजी करेल, त्याची इच्छा असेल तर तुम्हाला ठेवेल। आणि त्यांची व्यवस्था झाली। त्यांचे वडील ज्या एका कंपनीत काम करायचे, ती कंपनी म्हणायची की नागमहाशयांना काही काम करायची गरज नाही, मी त्यांना दर महिन्याला एवढे पैसे पाठवत जाईल। जेव्हा वडील रिटायर झाले तेव्हा मालक स्वतः पैसे पाठवायचा घरी। म्हणजे भगवंताने नागमहाशयांची व्यवस्था केली, कारण नागमहाशय भगवंतावर अवलंबून होते, भगवंताने जे दिलं त्यामध्ये संतुष्ट होते, कधीही कुणालाही काही मागितलं नाही। म्हणजे अशा प्रकारचे भक्त भगवंताला प्रिय असतात। संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः। यतात्मा म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहतो, यत्न करत राहतो, यत आत्मा। तर यतात्मा जो नेहमी प्रयत्न करत राहतो, म्हणजे भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी जो साधना करतो, यतात्मा। तर जोपर्यंत आपण यत्न करत नाही, जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही। म्हणून ठाकूर म्हणायचे की भक्ताने साधना केली पाहिजे, साधना केल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही। तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, तुम्ही कितीही व्याख्यानं ऐका, पण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्म आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहे।
ह्या वाचून आणि ऐकून मिळत नाही. त्यासाठी स्वतःची उपलब्धी पाहिजे. आणि जर आपल्याला अनुभूती पाहिजे असेल तर साधना करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून तो यत्नशील राहतो, तो प्रयत्न करतो, ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी तो प्रयत्न करत राहतो. नाहीतर नुसतं समाधानी असून काय उपयोग आहे. त्याला समाधान नाही, कारण त्याला भगवंत पाहिजे. ह्या बाकीच्या गोष्टींमुळे तो तेवढा आकर्षित होत नाही, कारण या बाकीच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्याला काही जास्त प्रयत्न करावे लागत नाही. पण तो आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. बाकीचे लोक पैसे कमवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण भक्त भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. तो या भौतिक जगाची तेवढी काळजी करत नाही. म्हणजे प्रयत्नशील पाहिजे. नुसतं बसून राहिला आणि सगळं काही होईल असं नाही. त्याने प्रयत्न पण केले पाहिजे. आणि दृढ निश्चय, मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे की मी भगवंताचा लाभ करून घेणारच. उपासनेला दृढ चाल व्हावे. रामदास स्वामी म्हणतात की जी तुमची साधना आहे, उपासना आहे, ती तुम्ही दृढपणे चालवली पाहिजे. दृढ विश्वास पाहिजे की मला भगवंताचा लाभ होणारच. तरी ते दृढ निश्चय, कारण जोपर्यंत आपण निश्चय करत नाही की मला भगवंताचा लाभ करून घ्यायचा आहे आणि मी तो करून घेणारच, अशा प्रकारचा दृढनिश्चय मनामध्ये केल्याशिवाय आपण भक्तीच्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाही. भगवान श्री रामकृष्णांची गोष्ट आपल्याला माहिती असेलच. भगवान श्री रामकृष्ण एक गोष्ट सांगायचे की 2 शेतकरी होते. आता त्यावेळी दुष्काळ पडला, पाणी नव्हतं. आता उत्पन्न काही शेतीमध्ये उत्पन्न होत नाही, काय करायचं. जवळच नदी होती, त्या नदीमधून एक बांधारा खोदून शेतीमध्ये पाणी आणायचं. तर दोन्ही शेतकरी गेले. तर एका शेतकऱ्यानं खोदायला सुरुवात केली आणि तो खोदत राहिला. 12 वाजून गेले, 1 वाजला. त्याची पत्नी त्याला बोलवते की हो चला, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण करून घ्या, नंतर काम करा. तेव्हा तो शेतकरी म्हणतो की तू काय पागल आहे का. जर शेतामध्ये पाणी आणलं नाही तर आपली पोरं उपाशी मरतील, इथून निघून जा. आणि तिला हाकलून लावतो. तो जेवायचं वगैरे काही पर्वा करत नाही. जोपर्यंत माझ्या शेतामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत मी खोदतच राहणार, मी बंधारा करणारच आणि पाणी आल्यानंतरच जेवण करणार. त्यानं दृढ निश्चय केला, ठरवून टाकलं आणि तो काम करत राहिला. आणि दुसरा शेतकरी होता, त्यानं पण सुरू केलं. त्याची बायको आली, ती म्हणते की अहो थोडं जेवण करून घ्या. तर तो म्हणतो की अच्छा तू आली आहे का, मी मग जेवण करून घेतो पहिले. तो जेवण करायला घरी गेला आणि पुन्हा काही आला नाही आणि त्याने शेतामध्ये पाणी येऊ शकलं नाही. पण पहिल्या शेतकऱ्यानं त्याच्या मनामध्ये दृढनिश्चय असल्यामुळे तो पाणी शेतामध्ये आणू शकला. त्याने त्या नदीला शेताशी जोडलं आणि जेव्हा शेतामध्ये पाणी यायला सुरू झालं तेव्हा तो निश्चिंत होऊन घरी गेला आणि नंतर मग भोजन वगैरे केलं. म्हणजे त्याच्या मनामध्ये दृढनिश्चय होता म्हणून त्याला यश मिळालं. जर त्यानंही असं सोडून दिलं असतं मध्येच तर त्याच्या शेतामध्ये पण पाणी आलं नसतं. म्हणून आपल्याला जर ईश्वरलाभ करून घ्यायचा असेल तर पहिले आपल्याला दृढ निश्चय करावा लागेल. तुकडोजी महाराज पण म्हणतात, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. म्हणजे भक्तीशिवाय कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. या कलियुगामध्ये भक्ती मार्गच सोपा आहे. तेव्हा भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, कोणाचा उद्धार होणार नाही. आणि भक्तीसाठी काय पाहिजे, मनाचा निर्धार पाहिजे. जोपर्यंत मनाचा निर्धार म्हणजे दृढनिश्चय होत नाही की आपल्याला भगवंताला प्राप्त करून घ्यायचेच आहे, भगवंताच्या चरणी आपल्याला भक्ती वाढवायचीच आहे, असा मनामध्ये दृढनिश्चय होत नाही किंवा निर्धार होत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. तुकडोजी महाराजांचं हे भजन फार सुंदर आहे. तर आपण तुकडोजी महाराजांच्या आवाजामध्येच हे भजन ऐकूया आणि मग पुढे जाऊ. भक्ती विना
उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. हे ऐकाना संत पुरावे, अनुभवियाचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे मार्ग परवे, आपण तरुणी तुझ्या तारावे. ओढील भास यमाता यमाता, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. तरण्यासी भव सागर सगळा, तरण्यासी भव सागर सगळा, अवघड हा षडरी पुता वेळा. पार कराया या कडी काळा, नाही तुझा कुणी मार्ग निराळा. निज संदेश शिवाचा शिवाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. गड्या दास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना. व्यसने सगळे सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. लोभ करा सर्वाता सर्वाता, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. तर बघा, तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे की कलिकाळी फक्त भगवंताचं नाव, भगवंताची भक्ती हाच मार्ग सोपा आहे. आणि इथे भगवंत पण म्हणतात की दृढ निश्चय पाहिजे, निर्धार पाहिजे मनाचा. म्हणजे जर आपल्याला भगवंत पाहिजे असेल, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर नुसतं भक्त होऊन चालणार नाही. आम्ही भक्त आहो, पण नावाचेच भक्त. जर तुम्हाला भगवंत पाहिजे, तुम्ही भक्त आहात, तुम्हाला साधक व्हावं लागेल, तुम्हाला साधना करावी लागेल. भगवान श्री रामकृष्णांचे सगळे शिष्य, संन्यासी असो की गृहस्थ असो, ठाकूर त्यांना साधना करायला सांगायचे. ते म्हणायचे की साधना केल्याशिवाय काहीही प्राप्त होणार नाही. भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडा, त्याला प्रार्थना करा, त्याचं नाव घ्या, त्याचं गुणसंकीर्तन करा. हे सगळं भगवान श्री रामकृष्ण आपल्या भक्तांना करायला सांगायचे. तेव्हा दृढपणे आपण साधना करत राहिलो पाहिजे. आणि मय्यर्पित मनोबुद्धी. आणि इथे भगवंत काय म्हणतात की मय्यर्पित म्हणजे मलाच अर्पण केली पाहिजे. काय? मन आणि बुद्धी. हे दोनही भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याने फक्त मन म्हटले नाही, तर मय्यर्पित मनोबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी दोनही मला अर्पण कर. आणि दोन्हीची आवश्यकता आहे. बघा, मनाद्वारे आपण निर्धार करू शकत नाही. मनाद्वारे आपण ठरवतो, पण आपण काही दिवसामध्ये सोडून देतो. कारण मनाचा स्वभावच चंचल आहे. जर त्याला आवडलं नाही तर तो सोडून देतो. तर इथे मन तर पाहिजेच, मन एकाग्र पाहिजे, मन पवित्र पाहिजे, मनाची आवश्यकता आहे.
मनाद्वारेच भगवंताचे चिंतन करायचे आहे. पण मनाचा बॉस आहे बुद्धी. मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी आहे. आता ही बुद्धी पण भगवंताला समर्पित पाहिजे. नाहीतर मन म्हणते की मला जगाकडे जायचं आहे आणि बुद्धी म्हणते भगवंताकडे जायचं आहे, मग ते होणार नाही. दोन्हीच्या दोन्ही भगवंताकडे गेले पाहिजे. म्हणजे बुद्धीचं काय कार्य आहे? विवेक करणं. जर बुद्धीनं विवेक केला म्हणजे मनाला समजवावं लागतं, मनाला सांगावं लागतं की अरे मना, तू ह्या जगाच्या मागे धावतो, पण हे जग नश्वर आहे, एक दिवस सगळंच काही जाणार आहे, हे शरीर पण जाणार आहे, तेव्हा ह्या जगाच्या मागे तू कशाला धावतो? तर तू भगवंताचा भक्त बन, भगवंताची आराधना कर, भगवंताची उपासना कर. कारण भगवंत नित्य आहे, तेव्हा नित्याला सोडून अनित्याच्या मागे कशाला धावतो? हा विवेक बुद्धीमध्ये असतो. जोपर्यंत बुद्धीमध्ये विवेक होत नाही, जोपर्यंत बुद्धी ठरवत नाही की कोणत्या मार्गानं जायचं, त्या बुद्धीनं मनाला सांगितलं पाहिजे की हा मार्ग चांगला, हा मार्ग वाईट. तू जगाच्या मागे धावला तर तुझा विनाश होईल आणि भगवंताकडे गेला तर तुझं कल्याण होईल. म्हणजे हा विवेक बुद्धीमध्ये झाला पाहिजे. मग बुद्धीनं मनाला सांगितलं पाहिजे, तेव्हा ते मन त्या प्रकारे वागेल. आणि दुसरं म्हणजे दृढनिश्चय. विवेक तर झाला, कळलं, पण मन चंचल आहे, मन निश्चय करू शकत नाही, कोणत्याही गोष्टीवर मन स्थिर राहत नाही. तेव्हा बुद्धीनं मनाला सांगितलं पाहिजे की तुला हे करावंच लागेल. आपल्या बुद्धीमध्ये विल पॉवर आहे, दृढनिश्चय. म्हणजे मनाकडून ते काम करून घ्यायचं. मन खूप पळण्याचा प्रयत्न करेल, मनामध्ये संस्कार आहे, मन जगाच्या मागे धावण्याचाच प्रयत्न करेल, पण बुद्धीनं त्या मनाला समजावलं पाहिजे आणि बुद्धीमध्ये तो निश्चय झाला पाहिजे की नाही, आता विवेक झाला, तुला ठरलं चांगलं काय वाईट काय, आता तू भगवंताला धरून ठेवलं पाहिजे. आता बुद्धीमध्ये जर दृढनिश्चय असेल, बुद्धीमध्ये विल पॉवर असेल, बुद्धीमध्ये इच्छाशक्ती असेल, बुद्धीमध्ये दृढनिश्चय असेल, तर मनाला हे सगळं ऐकावं लागेल. म्हणजे बुद्धीनं मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. पण बरेचदा काय होतं, हे मनच त्या बुद्धीला जगाकडे ओढून घेऊन जातं. म्हणजे भगवंताकडे घेऊन जाण्यापेक्षा जगाकडे घेऊन जातं आणि आपली बुद्धी निष्क्रिय होऊन जाते, आपली बुद्धी जड होते, आपली बुद्धी स्वतःचं अस्तित्व विसरते. बुद्धी मालक आहे आणि मन नौकर आहे, पण ही बुद्धी त्या गुलामाचंच ऐकते. म्हणजे आपण मनाला कंट्रोल केलं पाहिजे, हे बुद्धीचं काम आहे. पण बुद्धी आपलं कर्तव्य पार पाडत नाही. मन जसं म्हणेल त्याप्रमाणे बुद्धीसुद्धा त्याला सपोर्ट करते आणि त्यामुळे मग आपल्या जीवाचा नाश होतो, आपल्या आत्म्याचा नाश होतो. आपल्यामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्याचा विकास होत नाही. म्हणून भगवंताने म्हटलं आहे की मला दोनही समर्पित कर, मला मन समर्पित कर आणि बुद्धी पण कर. कारण मन गेलं एकीकडे आणि बुद्धी गेली दुसरीकडे, तर तू माझ्याकडे येऊ शकणार नाही. कारण बुद्धीची आवश्यकता आहे, निर्णय बुद्धीमध्ये होतो, ठरवायचं बुद्धीला आहे. पण ती बुद्धी जर भगवंताकडे जात नसेल तर ती मनावर कधीही नियंत्रण ठेवू शकणार नाही. म्हणजे मय्यार्पित मनोबुद्धी, तर मन आणि बुद्धी दोनही मला समर्पित कर. म्हणजे बघा, भगवंताने आपल्याला कसा मार्ग सांगितला आहे की उत्तम भक्ताची लक्षणं आहे. असा भक्त भगवंताला प्रिय होतो. तर इथे पहिलं तर म्हटलं आहे की संतुष्ट सततम योगी. योगी नेहमी संतुष्ट पाहिजे. म्हणजे भगवंत जे देईल त्यामध्ये त्याला समाधान पाहिजे. त्याने खूप काही अपेक्षा ठेवू नये आणि खूप आशाही करू नये. जे मिळालं त्यामध्ये समाधान मानावं, पण मात्र प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न करायचे. पण यश मिळेल त्याची काही गॅरंटी नाही. अपयश आलं तरी त्यामध्ये समाधान मानायचं. अशा प्रकारे आपल्याला संतुष्ट राहावं लागेल, त्याशिवाय उपाय नाही. तेव्हा इथे भगवंत म्हणतात की संतुष्ट सततम योगी, यदृश्य लाभ संतुष्ट, यदृश्य लाभ संतुष्ट. जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट, तो खरा भक्त आहे. जे संतुष्ट सततम योगी, यतात्मा, तो प्रयत्नशील पण पाहिजे, तो साधक पण पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे
की मी याच जन्मामध्ये भगवंताचा लाभ करून घेणार आहे, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये निश्चय पाहिजे. आणि त्यानं आपली मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी समर्पित केली पाहिजे. म्हणजे आपलं शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी सगळं काही भगवंताच्या चरणी समर्पित. म्हणजे भगवंताशिवाय काहीही नाही, पूर्ण भगवंताला समर्पण केलेलं आहे. आता मी नावाची गोष्टच नाही राहिली. आता नुसता भगवंतच आहे. हा आपला मी आता निघून गेलेला आहे. ही जी बुद्धी मी 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 म्हणते, मन मी मी म्हणते, आता हे मी नाहीच आहे, आता तूच आहे. तर हे सगळे गुण भक्तामध्ये पाहिजे. जर आपल्याला एक आदर्श भक्त व्हायचं असेल, एक उत्तम भक्त व्हायचं असेल, तर आपल्यामध्ये हे गुण पाहिजे. आणि हे गुण आपल्यामध्ये आल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊ शकत नाही. आणि भक्तिमार्गामध्ये सुद्धा हे गुण पाहिजे असं भगवंत आपल्याला सांगतात की ह्याही गुण जर आपल्यामध्ये असेल तर आपण भगवंताला प्रिय होऊ, तर भगवंतही आपल्यावर प्रेम करतील. आपलं प्रेम भगवंतावरचं वाढत जाईल, त्याप्रमाणे भगवंताचं पण आपल्यावरती प्रेम वाढत जाईल. म्हणून हे सगळे गुण भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे. योमद भक्त समे प्रिय, अशा प्रकारचा भक्त मला प्रिय आहे की ज्याच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे, ज्यानं मन आणि बुद्धी मला समर्पित केली आहे, जो नेहमी संतुष्ट असतो आणि जो प्रयत्नशील असतो, जो मला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो, असा भक्त मला प्रिय आहे. हेच या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्याला एक उत्तम भक्त व्हायचं असेल तर हे जे गुण सांगितलेले आहे त्यापैकी काहीतरी आपल्या जीवनामध्ये आचरणात आलं पाहिजे. नाहीतर आपण नुसतं ऐकलं पण आचरण जर काहीच केलं नाही तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. नळी फुंकली सुनारे, इकडून तिकडे गेले वारे. आपण सगळं ऐकलं, इकडून सोडून दिलं आणि आपल्या जीवनामध्ये काहीच बदल घडला नाही, तर कितीही वाचलं आणि कितीही ऐकलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला कितीही शास्त्र माहिती असेल पण उपयोग काय? आचरण पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी जीवनामध्ये उतरवायच्या आहे, तेव्हा कुठे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेता येईल. हेच भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.